तर राम मंडळी, कसं चाललंय सगळं व्यवस्थित नव्हतं? तर मित्रांनो, आज मी आणि ओमकार चाललेलो रामलिंगला, कारण त्या साईडला का नाही करवंदाची झाडं ढीग आहेत आणि आता हा करवंदाचा सीझन असल्यामुळे का नाही त्याला करवंद गच्च लागले आणि प्रत्येक वर्षी आम्ही असं करवंद खायला जातोय सोडा तिकडे. आणि तिथलं एक विशेष सांगायचं म्हणजे का ना भावानो, त्या डोंगरामध्ये का नाही एक गुफा आहे आणि त्या गुफेच्या आतमध्ये एक शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगावर का नाही 12 महिने 24 तास पाणी पडत असते. उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, कोणताही ऋतू असू दे, त्या शिवलिंगावर पाणी कंटिन्युअस पडत. आता त्यामागची जी कथा आहे का नाही ते आपण पुढे जाणून घेणारच आहे सोडा, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय आता भावानो उन्हाळा चालू आहे त्यामुळे हे एवढं काही खास दिसेना, पण पावसाळ्यामध्ये असलं नादखोळा दिसते का नाही, सगळीकडे हिरवीगार झाडी. आणि श्रावण महिन्यात तर काय सांगूच नका भावानो, इथं गर्दी ढीग असते. प्रत्येक सोमवारी इथं गच्च भरलेला असते नुसता माणसाने. मग काय ठरल्याप्रमाणे इथं मंदिराजवळ पोहोचलो, मस्तपैकी गाडी त्यानं पार्क केलो आणि तिथून आम्ही निघालो मंदिराकडे. जातानाच का नाही गोमातेचं दर्शन पण झालं बघा बाहेरच. आता हे जे आहे का नाही हे मंदिराचं एंट्री गेट आहे आणि इथूनच मंदिरामध्ये एंट्री होते. बाहेर किती पण ऊन पडू दे भावानो, आतमध्ये एकदम थंड वाटते. बाजूलाच का नाही असा हातपाय तेन धुवायची सोय आहे, तिथं जाऊन हातपाय तेन धुतलो. आता मित्रांनो तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो चला. आता इथं समोर का नाही असं छोटं छोटं मंदिर तयार केल्यात आणि यामध्ये का नाही वेगवेगळ्या देवी देवतांची मूर्ती पण आहे आणि बाजूलाच का नाही असं चौकन विहिरीवाणी आहे. खरं इथं जे पाणी येतंय का नाही ते गुफेतनं इथं पाणी साचतंय बघा. आणि तुम्ही कधी पण या भावानं हे तुम्हाला गच्च भरलेलंच दिसणार आहे. आणि यामध्ये का नाही कासव मासं ते असं भरपूर सोडल्यात. कधी कधी तर वर येतात. आता एखादा हाय बघा इथं वर दाखवतो तुम्हाला. हे असं पूर्ण प्रदक्षिणा मार्ग आहे. पूर्ण देवी देवतांचं दर्शन घेऊन का नाही आतमध्ये जायला मंदिरामध्ये का नाही एंट्री आहे इकडे साईडला, कारण श्रावण महिन्यामध्ये का नाही गर्दी जास्त असल्यामुळे का नाही ही सोय अशी. आता इथून का नाही समोरून भावानं एंट्री होते आतमध्ये. आतमध्ये जसं जाईल का नाही तसं आपल्याला गुफा पण लागणार आहे, ते आपण बघणारच आहे सोडा. मला वाटते भावानं हे पहिलंच मंदिर असेल महादेवाचं जिथं का नाही तुम्हाला 2-2 नंदी बघायला मिळतात. आता इथून भावानं ही गुफा स्टार्ट झाली आहे बघा. इथून का नाही तुम्हाला आतमध्ये का नाही सगळीकडे पाणीच दिसणार आहे आणि आतमध्ये एक शिवलिंग आहे, लय भारी. आतमध्ये ओमकार पण व्हिडिओ शूट करतच होता सोडा, त्याचं पण पेज आहे त्यामुळे तो पण व्हिडिओ करतोय. आता जरा आतमध्ये का नाही अंधार असल्यामुळे तुम्हाला एवढं क्लिअर दिसणार नाही, त्यामुळे जरा समजून घ्या मित्रांनो. हे असं तुम्हाला सगळीकडे बाजूने दिसायला लागले बघा भावांनो. हे समोर शिवलिंग आहे आणि आजूबाजूने सगळीकडनं पाणी पडायला लागले. इथं गेल्यावर नुसता पाण्याचा आवाज येतोय. आता पहिला का नाही महादेवाचं दर्शन त्यांनी करून घेतो आणि ह्याच्या मागची जी कथा आहे का नाही आपण पंडितजीकडनं ऐकून घेणारच आहे सोडा. असं का होतंय आणि कशामुळे आहे का नाही हे त्यांनी सगळं स्पष्ट सांगणार आहे, ते ऐका पुढे. स्थापना केली 108 तेव्हा मग पाणी नव्हतं तुझ्यासाठी देवाला. मग वरती बाण लागलं तेव्हा गंगा यमुना सरस्वती या 3 नद्या उगम पावल्या. तेव्हापासून कंटिन्यू देवाला अभिषेकासाठी पाणी दिला कायम 12 महिने. तर मित्रांनो पंडितजींचं का नाही असं म्हणणं आहे की प्रभू श्रीराम जेव्हा 14 वर्ष वनवासाला गेलेलीत का नाही तेव्हा त्यांनी इथं पण येऊन थांबलेलीत आणि या गुफेमध्ये का नाही त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली आणि का नाही ती शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर का नाही त्याचा अभिषेक करण्यासाठी पाणी नव्हतं तर त्यांनी तिथं बाण मारलेली, तेव्हापासून ते पाणी कंटिन्युअसली पडते. आता या मागचं रहस्य तुम्हाला कसं वाटलं ते एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा. आता आपण बघणार आहे मंदिराच्या वरच्या साईडचा सगळा भाग. इथं वर का नाही भावानो एक स्कूलची ट्रिप आलेली, बहुतेक ट्रॅकिंग साठी आलेली. तर ते बघून मला का नाही माझं शाळेचं दिवस आठवलं. जेव्हा मी 8वी 9वी 10वी ला होतो का नाही तेव्हा आमची पूर्ण शाळा का नाही वनभोजन साठी इकडे येत होती आणि तेव्हा फुल एन्जॉयमेंट दंगा मस्ती लय भारी वाटत होतं. आता फक्त ते आठवणीच राहिले. जर माझा हा व्हिडिओ कोण शाळेतली मुलं मुली जर आता बघत असतील तर त्यांना माझी एकच विनंती आहे मित्रांनो, आता तुम्ही शाळेत आहे का नाही तर शाळेची लाईफ पूर्ण एन्जॉयमेंट करून घ्या, कारण लाईफ मध्ये का नाही हे क्षण परत येणार नाही. तुमच्या डोक्यात विचार असतील की मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर फुल एन्जॉयमेंट करेल, तर तसं काहीच होणार नाही मित्रांनो. जे शाळेतले दिवस आहेत तेच तुमचं लाईफचं आठवणी असणार आहेत आणि फुल एन्जॉयमेंट करा आणि पुढे तुम्हाला लाईफ मध्ये का नाही जसं मोठं होईल तसं तुम्हाला टेन्शनच मिळणार आहे, दुसरं काहीच मिळणार नाही. आता हे जे बघायला लागलो का नाही ही एक विहीर आहे भावांनो आणि इथं का नाही पूर्ण पाणी एकदम स्वच्छ असते. आता ह्या टायमाला जरा घाण झाले पण एकदम पांढरशुभ्र पाणी असते. या मूर्त्या बघा ही कसं दगडामध्ये कोरल्यात. आता इथून का नाही आम्ही चाललेलो वरच्या साईडला, कारण तिथे एक भारी मंदिर. आता आम्ही भावांनो चाललोय वरती, वरचं एक्सप्लोर करतो, वरचं दाखवतो तुम्हाला. मंदिर लय भारी. कोणाचं मंदिर आहे माहित ना बाबा, एवढं मला लक्षात नाव होतं, नाव गेले. आता तुम्हाला वर दाखवतो, गेल्यावर दाखवते. कशाला तुम्हाला पण आता लगेच पाहायला चला की वरती पाहिला.
तुम्ही पण. तर भरपूर दिवसातून आलेलो ना मित्रांनो इकडे, त्यामुळे मला का नाही नाव एवढं असं एकदम आठवत नव्हतं, तोंडात होतं पण एकदम बाहेर पडत नव्हतं. पण असं होतंय ना कधी कधी. आता डोंगरावर जायला का नाही असं बाजूने रस्ता गेलाय, त्यामुळे गाडी तुम्ही डायरेक्टली डोंगरावर घेऊन जाऊ शकताय. पण रस्ता जरा भावानो कच्चा आहे, त्यामुळे जरा गाडी सावकाश चालवा आणि निवांत जावा. आता मी जे म्हणत होतो का नाही तेच हे मंदिर आहे बघा मित्रांनो. हे राहिला बघा ते मंदिर, माहिती करून घ्यायचं होतं ना का. बघा आता नाव दाखवले त्यांना, नाव बघा मंदिराचं. तर मित्रांनो हे जे मंदिर आहे का नाही हे अलमप्रभूंचं मंदिर आहे आणि हे पण तीर्थक्षेत्र आहे आणि मंदिर पण एकदम मस्त आहे बघा. तुम्हाला का नाही भावानो या साईडचं जे व्ह्यूज आहेत का नाही हे पावसाळ्यामध्येच एकदम भारी वाटते. लय म्हणजे लय भारी वाटते इकडे, एकदम प्रसन्न वाटते. आणि इकडे का नाही सगळी जण येतातच ट्रॅकिंगसाठी, मोस्ट ऑफ दी सगळी येतात, सकाळी तीन सगळे असतात. आता मंदिराच्या आतला भाग पण जरा बघून घ्या. आता इथं मस्तपैकी दर्शन त्यांनी घेतलो आणि आता तुम्हाला दुसरा व्ह्यू दाखवतो चला. तर भावानो यो पन्हाळगड दाखवा लागला आपल्याला इथं. आता हे कुठनं दाखवते बघूया जावा. कुठनं दिसतोय बाबा दाखव. बघा बघा तो आहे का नाही, तो पन्हाळा डोंगर आहे काय, JCB दिसा लागला इथं. आणि इकडा आहे का नाही तो ह्याचा जे आपला कोणता तो ज्योतिबाचा डोंगर आहे एका साईडला. बघा इकडच्या साईडचा आहे का नाही तो पन्हाळा आणि इकडच्या साईडला जो ज्योतिबा. इकडं मला जर डोंगर काय दिसत नाही, याला कुठनं डोंगर दिसा लागलाय काय. डोंगर तिथं दोन आहेत, तो इकडा आणि इकडा असं दोन आहे. यात नाही एवढं कळतंय भावानो, किती पण सांगा कॉन्फिडन्स, फुल कॉन्फिडन्स असला पाहिजे, सुट्टी द्यायचं नाही. तिथं दिसते हो, खरंच दिसते. तुम्हाला काय सांगू आता. बघा की आता आपण जायचंय भावानो करवंद काढायला. काय येताना मी सगळ्या तयारीनं आलोय, सोडा कॅरीबॅग बिरबॅग सगळे घेऊन आलो. आता या डोंगरावर का नाही जिकडे बघल तिकडे करवंदाची झाड आहे, त्यामुळे तुम्ही बिंदास्त करवंद तोडू शकता. इथं तुम्हाला कोणच काय म्हणणार नाही. पाहिजे तेवढी करवंद खावा, घेऊन जावा, काय करायचं ते करा. कसे फुल तयारीने यायचं असते. आता हे सगळं भरून घेऊन जाऊ. हे बघा मित्रांनो असं असते, खोळा लागतो. ब्लॉग मध्ये घ्यायला लागले. हा टाकतो, हातावर टाक. तोडत्याला हाता ते पण घेतले मी. हे रे आता हुबो हुबो पन्हाळा ते आता सगळं फिरून आले. आता करवंदा खावली, रानमेवा आपला शेवटी शेवट एकदम गजगजीत. ढीक करवंद. एवढी करवंद तोडलेली आहेत, बाकीच्या आता नंतर तोडायला येऊया. तुम्ही पण लवकरात लवकर या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायचं एवढं विसरू नका. काय अजिबात नाही. हा चला.